हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर अवघड आहे पण अशक्य नाहीच्या आजच्या 5व्या भागामध्ये परत एकदा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आणि खूप छोटे छोटे पॉइंट आहेत, खूप छान आहेत, कारण ह्या सगळ्यातून मी खूप शिकली आहे। माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हा सगळ्यांना शेअर करते। आणि आज ते 4 भाग झाल्यानंतर आज ती वेळ आहे स्वतःकडून, म्हणजे आपण खूप मोठ्या लोकांकडनं किंवा पुस्तकामधून किंवा कोणाच्या तरी अनुभवातून बरंचसं काही शिकत असतो, पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट विसरून जातो की मी सुद्धा स्वतः एक आयुष्य जगत आहे। मी सुद्धा सकाळपासून पूर्ण संध्याकाळपर्यंत किती काय काय कामं करतो, किती काय काय कामं करत असते, किती जणांना भेटत असते, किती जणांशी माझं बोलणं होतं किंवा काय काय सिच्युएशन येतात माझ्यासमोर। त्या सगळ्यामधून सुद्धा आपल्याला बरंचसं काही शिकता येतं बरं का, पण आपण त्याकडे लक्ष देत नाही। आपण म्हणजे ठीक आहे, जाऊ दे, रोजचा दिवस आहे, सारखा आहे असं म्हणून घालवतो। पण ज्याला खरंच स्वतःवरती काम करायचे, स्वतःमध्ये सुधार करायचे, तर ह्या सगळ्या गोष्टीचं पॅकेज आहे आपल्याकडे। आपण यामधून खूप शिकू शकतो। कोणीतरी नवीन आपल्याला जर भेटलं असेल तर त्यांनी आपल्याला कसं बोललं, काय म्हणजे काय वेगळं काय बोललं, काही सजेशन देऊन गेलं का, कारण कोण कोणाच्या थ्रू कधी आपल्यापर्यंत पोहोचेल, कुठल्या सिच्युएशनमधून पोहोचेल, कसं काहीतरी आपल्याला देवाला सांगायचंय, आपल्यापर्यंत पोहोचवायचंय, ह्याचं माध्यम काही असू शकतं। मग ते कोणी लोक असू शकतात, प्रसंग असू शकतो, ओके, कुणीही असू शकतं, कसंही असू शकतं। सो त्यासाठी आपल्याला जागरूक राहायचे, अवेअर राहायचे दिवसभरामध्ये। ओके, सकाळी उठल्यापासून काहीतरी झालं, तुम्ही घराच्या बाहेर पडलात, लिफ्ट बोलवली, काहीतरी कोणीतरी मध्ये होतं, काहीतरी हेल्प लागली, एकदम छोटीशी होती, काहीतरी असेल, लहान बाळाला कुठला भेटला असाल, खूप वयस्कर माणसांना काहीतरी नोटीस केलं असेल कुठून तरी जाताना येताना, किंवा मग तुम्ही जे पब्लिक ट्रान्सपोर्टमधून इकडे तिकडे जात असाल तर तिथे तर बऱ्याचशा गोष्टी असतात। जिथे जास्त गर्दी असते तिथे तर मग खूप सारे प्रसंग चालू असतात, खूपशा गोष्टी चालू असतात। आपण जस्ट निरीक्षण सुद्धा केलं तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळून जातात। ओके, जजमेंट करायचं नाही आहे आपल्याला कोणालाच, आपल्याला फक्त शांत राहून निरीक्षण करून त्यातून काहीतरी शिकायचंय। सो असं माझ्यासोबत दिवसभरात खूपदा होत असतं। सो मी एक मदर आहे, स्टुडंट आहे, तर एका सोसायटीमध्ये राहत असल्यामुळं बऱ्याचशा लोकांशी संबंध येत असतो। ओके, वेगळ्या स्टेटच्या। सो ॲटलिस्ट मी तरी जास्त बाहेर कुठं जात येत नाही, त्यामुळे पण इथले इथं सुद्धा बरंचसं काही होत असतं। सो त्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकण्यासारखं असतं, प्रत्येकामध्ये काही ना काही दडलेलं असतं। सो खूप छान आहे, म्हणजे जसा आपण संवाद करतो, जसं पुढच्याला बोलतो, ज्या काही गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत, ज्या काही गोष्टी नवीन माहीत करून घ्यायचे आहेत, त्याचं वेगळे फंडे असतात। सो हे सगळं करता येतं का आपल्याला, आणि आपण कसे आहोत हे जाणून घ्यायचे हळूहळू स्वतःला। सो ही एक गोष्ट मी हे केली, आणि मी जे करते त्यामध्ये मी रोज एक पॉइंट स्टार करून लिहित असते की आज मी काय शिकले किंवा आज मला काय शिकवलं गेलंय। छोटासाच पॉइंट असू शकतं, काहीही असू शकतं, ते कोणासाठी मदत असू शकते, इग्नोर करणं असू शकतं, जज न करणं असू शकतं, ॲक्शन घेणं असू शकतं, ओके, पैशाच्या बाबतीत असू शकतं, मग ते काहीही असू शकतं। सो स्वतःकडून आज आपण काय शिकलो हे आपल्याला स्वतःला सांगायचंय। त्यासाठी आपल्याला अवेअर राहावं लागतं दिवसभर। आणि हा जो पॉइंट सांगण्याचा उद्देश आहे याच्या मागचा, तो खूप छान आहे। म्हणजे आपण दिवसभर अवेअर राहिलं पाहिजे, दिवसभर स्वतःसोबत राहिलं पाहिजे। म्हणजे कसं असतं, आपल्याला कोणीतरी सांगितलं ना, अरे लक्ष ठेव, तर आपण व्यवस्थित कोणाकडे, म्हणजे कोणी सांगितलं आपल्याला की मी इथून येईपर्यंत या गोष्टीकडे लक्ष राहू देत 5 मिनिटं, तर आपण कसं लक्ष देतो, तसं आपल्याला स्वतःला रिमाइंड करून द्यायचे की आज दिवसभरात मला लक्ष ठेवायचे की माझ्यासोबत काय होणार आहे आणि मला त्यातून काय शिकायचं आहे। ओके, सो येस, होप सो सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि शेवटपर्यंत माझे व्हिडिओज बघत आहात तुम्ही, आणि छान प्रतिसाद भेटतोय सगळ्यांचा। सो खूप खूप छान वाटतंय सगळ्या गोष्टी करण्यासाठी। आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। ओके, भेटूया पुढच्या माझ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।